नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन भागामध्ये. आज आहे 26 डिसेंबर 2024. आपण आज स्टॉक जे पाहणार आहोत ते 27 डिसेंबर 2024 साठी असणार आहेत. तर पहिल्या स्क्रीनवर तुम्हाला स्टॉक दिसतो सन फार्मास्युटिकल्स. त्याने शेवटचे साधारण 1 किंवा 2 आठवड्यापूर्वीचे सगळे हाय तोडलेले आहेत. तुम्ही इथे बघा, मी तो इथे मार्क करतो. ब्लॅक आणि डार्क लाईननी मी मार्क करतो. तो बघाल तर हे पूर्ण ब्लॅक लाईन जी दिसते ती पूर्णपणे तोडलेली आहे इकडे, आणि लागोपाठ 3 दिवस व्हॉल्यूम चांगला आहे. इथे 2 स्पिनिंग टॉप बनलेत आणि तिसरा कॅन्डल जो आहे तो एक मारुबोजू बनली आहे. तर तुम्हाला समजून येईल की इथे बुलिशनेस किती प्रमाणामध्ये आहे. तर हा तुम्हाला कळाला, हा उद्यासाठी एकच स्टॉक आहे. निफ्टी 50मध्ये बघाल तर सांगितल्याप्रमाणे थोडं बुलिश बायस आहे, आणि हा निफ्टी नेहमी रेंज बाउंड राहणार आहे सध्या तरी असं वाटतंय. कारण मी याचा पण डेटा बघितला, तर तो पण असं वाटतं की इकडची जो हाय आणि लो आहे यामध्येच तो रेंजमध्ये राहील. त्याचं कारण असं, कारण निफ्टीची जर तुम्ही चेंज इन ओपन इंटरेस्ट बघितला, तुम्ही चेंज इन ओपन इंटरेस्ट बघण्याच्या आधी इकडे जी एक्सपायरी आहे ती 2 जानेवारीची आहे. इकडे बघाल तर 23,800 वरती पुट रायटिंग खूप आहे आणि 24,000 वरती कॉल रायटिंग भरपूर आहे. तर इकडे सध्याचा जो रेंज दिसते ती साधारणपणे या दोन ओपन इंटरेस्टमध्ये दिसते, म्हणजे 23,800 आणि 24,000. म्हणजे आताची जी नवीन रेंज दिसते तर 23,800 किंवा 50 पॉईंट खाली म्हणू शकतो, म्हणजे 750 म्हणू शकता, आणि 24,000 ही आपल्याला नवीन रेंज दिसते. आणि या नवीन रेंजमध्ये सुद्धा हे म्हणू शकतो की बुलिश बायस आहे आणि मार्केट रेंज बाउंड राहण्याची शक्यता आहे. ज्यांना खरंच ऑप्शनमध्ये चांगलं ट्रेडिंग करता येतं त्यांनी रेंज बाउंड स्ट्रॅटर्जी असतात त्या अवलंबू शकतात, स्ट्रॅडल सारख्या, किंवा कॉन्डॉर किंवा आयरन कॉन्डॉर, जे ज्यांना माहिती आहे त्याबद्दल ते करू शकता. पण तुम्ही हे समजून जा की अजून पण मार्केट रेंज बाउंडच आहे. मला वाटतंय अजून 2 जानेवारीची एक्सपायरी संपेपर्यंत मार्केट रेंज बाउंडच राहील असं वाटतंय. पण त्यामध्ये बुलिश बायस यायसाठी किंवा जास्तीत जास्त 2400 पर्यंत पोहोचण्या 24,000 पोहोचण्यासाठी मार्केटला हे आठवड्यात वेळ आहे. पण 24,000च्या वरती जाईल असं सध्या तरी दिसत नाहीये. 24,000वरती भरपूर स्ट्रॉंग रेजिस्टंट आहे. आणि आता 23,800 किंवा 23,750 म्हणू शकता. आता 23,750 आहे आणि 24,000 ही त्याची रेंज राहील असं वाटतंय. थँक्यू, धन्यवाद.